नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी राजामध्ये. आज आपण आपल्या कपाशीच्या प्लॉटवर आलो आहोत आणि आज आपण बघणार आहोत की आता आपला प्लॉट कशा प्रकारे आहे आणि याचे पुढील 45 दिवसानंतरचे नियोजन कसे आहे. तर आपण फक्त पुढील 15-20 दिवसाचंच नियोजन सांगणार आहोत आणि त्यानुसार आपण पुढील व्हिडिओ टाकणार आहोत. तर आता बघू शकता 45 दिवस पूर्ण होत आहे या प्लॉटला आणि आता कुठे कुठे पाते चालू होते. तर आता बघू शकता बघा, त्या पात्यात सुरुवात झालेली आहे आता. तर आता आपल्याला खास याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. पात्याची सुरुवात झाल्यावर आपल्याला यासाठी अतिशय उत्तम अशा प्रकारचं अळीनाशक घ्यावं लागतं. आता पण याच्यावर आपण कुठले अळीनाशक घेतलं नाही, फक्त आपण रसशोषक किडीचे नियंत्रण प्लस आपण याच्यावर बुरशीचं नाशक घेतलेलं आहे आणि सोबत एक संजीवक जे आपण बायोटॅक्स. आता याच्या पुढे याला आपल्याला अतिशय चांगली काळजी घ्यावी लागणार आहे बोंडअळीसाठी. आणि बोंडअळीसाठी आपले 3-4 असे फवारणीमध्ये आपण आलटून पालटून कीटकनाशक घेणार आहोत. त्यामध्ये एक प्रोपेक्स सुपर, त्यानंतर मिशी, त्यानंतर बॅराझाईड आणि कोराजन. हे 3-4 आलटून पालटून 4-5 फवारण्यामध्ये आपलं पूर्ण प्रकारे बोंडअळीचा नाश होणार आहे. आणि ह्या 4 फवारणी आपल्याला अतिशय उत्तम प्रकारे द्यायचा आहे. आता याच्यानंतर आपण ते बुरशी किडीसाठी उलाला, त्यानंतर अपाचे, त्यानंतर पुलिस आणि त्यानंतर रॉनपिन, हे 4 घटक आपण एकानंतर एक घेणार आहोत, ज्यामुळे आपल्या प्लॉटवर कुठल्याही प्रकारचा मावा, तुडतुडा, बोंडअळीचा प्रभाव होणार नाही याची आपण काळजी घेणार आहोत. तर आपण तुम्ही बघू शकता की आता सध्या कुठल्याही बोंडअळीचा मावा, तुडतुड्याचा याच्यावर कुठलाही प्रादुर्भाव नाही आहे. आणि आता याच्या पुढे आपल्याला याला 2 महिने अतिशय चांगल्या प्रकारे याची काळजी घेणे आहे. आणि 2 महिने म्हणजे आपल्या 4 फवारण्या, 15 दिवसाला 1 फवारणी घेतली तर 4 फवारणी. आणि 4 फवारणीमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे, पहिले तुलाला बरोबर त्याचा क्रमांक आहे. उलाला घेतला, आता उलालाची गरज आहे कारण की आता जास्त पांढरे माशी राहत नाही. त्यानंतर अपाचे थोडाफार प्रभाव वाढला तर आपण 2 घटक आहे उलाला प्लस अधिक एक्स्ट्रा घटक येतो. त्याच्यानंतर पोलीस, जेव्हा पराठी आपली फुलापातावर असते त्यावेळेस अतिशय उत्तम असं कीटकनाशक आहे. आणि त्यानंतर आपलं रॉनफिन. हे 4 घटक एकानंतर एक बरोबर लाईनमध्ये घेतले तर आपल्याला कुठल्याही रसशोषक किडीचा आपल्या परिणाम होणार नाही आणि वाढ उत्तम राहील. आणि त्याच्यानंतर आपण याच्यात घेणार आहोत अळीनाशक. ते अळीनाशक मी सांगितल्याप्रमाणे प्रोपेस सुपर पहिल्या याच्यात, दुसऱ्या याच्यात मिशी, तिसऱ्यानंतर बॅराझाईड आणि नंतर कोराजन. आणि सोबत आता आपण वाढीनुसार संजीवक घेणार आहोत. तर मी आतापर्यंत त्याच्यावर 2 वेळा बायोटॅक्स फवारणी केली आहे. बायोटॅक्स याच्यासाठी की बायोटॅक्समुळे आपण बघू शकता की याला सगळे संजीवक हार्मोन्स मिळून जातात, प्लस याच्याला पाण्याचा ताण पडत नाही. आणि अति प्रमाणात कुठलेही संजीवक नसल्यामुळं याचा 100 पूर्ण विकास पराठीचा करतो बायोटॅक्समुळं. त्यामुळे बायोटॅक्स घेणं अतिशय चांगलं संजीवक आहे. आणि याच्यापुढे आपण आता याची हाईट ओळखण्यासाठी आता 60 दिवसानंतर चमत्कारचे आपले 20, 25 आणि 27 ml डोस 3 फवारणी वेळेस चमत्कारचे घ्यायचे 60 दिवसानंतर. याची कंबरपर्यंत हाईट आली की आपण चमत्कारचं फवारणी चालू करायची. 20 ml घेतली तर हाईट रोखत नाही पण कमी प्रमाणात वाढतो आणि चांगल्या प्रकारे डेरा करतो. पडत्या फुलाची गळ कमी होते आणि माल चांगला पकडण्यात येतो. आणि त्याच्यानंतर 25 mlचा घ्यायचा दुसरा डोस आणि त्यानंतर 27-28 mlचा. अशा प्रकारे आपण याच्या चमत्कारची फवारणी घेणार. त्याच पुढील आपण आता याला एक खताचा डोस देणार आहोत. त्याच्यामध्ये 10-26-26 मॅग्नेशियम आणि सल्फर हे 3 घटक देणं खूप अतिशय आवश्यक आहे. आता याला आपली एक ड्रेंचिंग बाकी राहिली आहे. आपण जे मागील व्हिडिओ सांगत होतो की याला एक जीवाणू खतात ड्रेंचिंग द्यायची आहे. ती आपण तण निंदून झाल्यानंतर आपण याला एक जीवाणू खताची ड्रेंचिंग देणार आहोत. त्याच्यामध्ये आपण बायो NPK प्लस आपला ह्युमिक ॲसिड आणि सोबतच एक अतिशय चांगल्या प्रकारचं कुठलंही बुरशीनाशक, आपलं जैविक बुरशीनाशक ज्यात आपण ट्रायकोडर्मा X घेऊ शकतो किंवा ट्रायकोडर्मा नाही घेतलं तर आपण यात एखादी खत पण घेऊ शकतो, जे 19-19 सारखं. तर अशा प्रकारे आपलं नियोजन राहील पुढील. अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही प्रश्न असले तर कमेंट करा. धन्यवाद.